राज्य शासनाकडून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या रस्त्यांच्या कामाची वर्क ऑर्डर 16 डिसेंबर रोजी काढण्यात आली आहे। मात्र अजूनही या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही। कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगले आणि दर्जेदार रस्ते लवकरात लवकर मिळावेत ही अपेक्षा असताना कुणाचा तरी बालहट्ट पुरवण्यासाठी तसंच आपली खुर्ची वाचवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध कारणं सांगत हे काम सुरू करण्यासाठी दिरंगाई करत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकाद्वारे केला आहे। या रस्त्याचं अंदाजपत्रक तयार झालंय, रीतसर निविदा निघून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यात, ठेकेदार निश्चित झालेत। मग आता सर्वेच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवण्याचं काम प्रशासकांनी करू नये, यात प्रशासकांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आलाय। महानगरपालिका प्रशासनानं कोणत्या तरी टक्केवारीसाठी काम न करता जनतेच्या हिताचं काम करावं। महानगरपालिकेनं लवकरात लवकर या रस्त्यांची कामं दर्जेदार पद्धतीने सुरू करावीत, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय।